This conference will now be recorded. धन्यवाद सर. आजचे आपले लेक्चर आपले सर्वांचे परिचित असलेलेच वैद्य माने सर यांचा परिचय करून देतो मी. सरांचं BMS UG हे वसंतदादा पाटील आयुर्वेद महाविद्यालय सांगली येथे 2001 साली झालं. त्यानंतर सरांचं PG आर्य पोद्दार महाविद्यालय मुंबई इथून सरांनी काय चिकित्सेमध्ये MD केलेलं आहे 2006 साली. सध्या सर HOD म्हणून सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय येथे काय चिकित्सेचे HOD आहेत आणि सरांची विशेषतः कुष्ठामध्ये कुष्ठ चिकित्सेत चांगली प्रॅक्टिस आहे. सरांचा एक कुष्ठासाठी रिसर्च प्रोजेक्ट पण आता युनिव्हर्सिटीकडून अप्रूव्ह झालेला आहे आणि सरांचं सध्या संगमनेर येथे वैयक्तिक प्रॅक्टिस पण आहे. मी जास्त इंट्रोडक्शन करायची खरं तर गरज नाही, सरांना सर्वजण ओळखतो आपण. वेळ आधीच झालाय तर मी पटकन सरांना विनंती करतो की आपण लेक्चर स्टार्ट करा. सर मगाशी सांगितल्यासारखं हे करा, ते PDF तुम्हाला जे प्रेझेंटेशन आहे ते स्टार्ट करताना राईट साईडचं ते स्क्रीन. हा ओके सर, डन. फुल स्क्रीन करा फक्त एकदा चालू झालं की. आणि स्पीकर बंद आहे सर तुमचा. हा सर दिसतोय सर, कंटिन्यू करा. हॅलो, हा दिसतंय. आवाज येतो सगळ्यांना? हो येतोय सर. हॅलो, हा येतोय आवाज. नमस्कार. हा आजचा टॉपिक आपला थायरॉइड विकार आहे आणि स्नेहन खूप स्पेसिफिक घेतलंय मी, डिटेल्स मध्ये नाही. तर आपण सुरू करू. ऑलरेडी लेट झालंय. थायरॉइड म्हणजे काय हे माहिती आहे तुम्हाला, तरी पण थोडक्यात अॅनाटॉमी पाहून घेऊ आपण. It is butterfly shaped endocrine gland situated in cricoid cartilage and notch of sternum. 2 lobes असतात. Weight 25 gram. 5 cm long, 3 cm wide, 2 cm thick असते. Gland is usually larger in female and increases in size in pregnancy. आता थायरॉइड सिस्टीम कशी चालते सगळ्यांना माहिती आहे. 2 प्रकारचे हार्मोन्स असतात, T3 आणि T4. त्यानुसार निगेटिव्ह फीडबॅक आणि पुढचा T3 T4 जे करतात मेटाबॉलिझम इन्क्रीज करायचं काम करतात, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मध्ये मदत करतात. थायरॉइड डिसऑर्डर्स माहिती आहेत सगळ्यांना. हायपोथायरॉइडिझम आहे, हायपरथायरॉइडिझम आहे, थायरोटॉक्सिसिस आहे, गॉयटर आहे, थायरॉइडायटिस आहे, ग्रेव्ह डिसीज, थायरॉइड कॅन्सर हे आपल्याला प्रमुखली आढळतात. हायपोथायरॉइडिझम हे क्लिनिकल सिंड्रोम आहे रिझल्टिंग ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ थायरॉइड हार्मोन्स. देअर इज जनरलाइज स्लोईंग ऑफ मेटाबॉलिक प्रोसेस. मेटाबॉलिक हे महत्वाची गोष्ट इथे. मेटाबॉलिझम स्लो होतं. इन न्यूबॉर्न मध्ये जर झालं हायपोथायरॉइडिझम तर क्रिटिनिझम म्हणतो आपण त्याला. इन ॲडोलसंट मध्ये झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला शॉर्ट स्ट्रेचर, मेंटल रिटार्डेशन, प्रिकॉशियस प्युबरिटी दिसते. इन ॲडल्ट्स मध्ये सिम्पटम्स कॅन बी रिव्हर्स. कॉजेस ऑफ हायपोथायरॉइडिझम, मेन कॉज जे ॲटोइम्युन थायरॉइडायटिस म्हणतात त्याला. ॲटोइम्युन हा शब्द तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ॲटोइम्युन मध्ये काय होतं. अँटीबॉडीज अँटीजेनची रिॲक्शन होते आणि त्यानंतर ॲटोइम्युन डिसीज डेव्हलप होतात. ते एक कॉज आहे. थायरॉइडेक्टमी अँड डिफिशियन्सी और एक्सेस झालं तरी होऊ शकतं. पोस्टपार्टम थायरॉइडायटिस फॉलोइंग रेडिओ आयोडीन थेरपी फॉर हायपरथायरॉइडिझम. त्यानंतर कंजेनायटल थायरॉइड अजेनेसिस जर झालं असेल तर, सेंट्रल हायपोथायरॉइडिझम जर असेल त्याच्यामध्ये TCH डिफिशियन्सी असू शकते, किंवा जनरलाइज थायरॉइड हार्मोन रेजिस्टन्स जर असेल तर एक कॉज असू शकतं हायपोथायरॉइडिझमचं. आता सायन्स अँड सिम्पटम्स जे कॉमन बुक्स मध्ये तेच आहेत. फटीग, इन्क्रीज सेन्सिटिव्हिटी टू कोल्ड, कॉन्स्टिपेशन, ड्राय स्किन होते, वेट गेन होतं बऱ्याचशा पेशंटमध्ये, पफी फेस, हॉर्सनेस ऑफ व्हॉइस होतो,
मसल विकनेस असतो, ब्लड कोलेस्ट्रॉल लेवल इलेवेट असू शकतात, मसल ॲक्स, टेंडरनेस आणि स्टिफनेस असतो, पेन, स्टिफनेस किंवा स्वेलिंग येते जॉईंट्स मध्ये. त्यानंतर फिमेल मध्ये इरेग्युलर मेन्स्ट्रुअल पिरियड्स असतात किंवा हेवी येतात, थिनर हेअर होतात, म्हणजे हेअर आणखी थिन होतात, हार्ट रेट जो आहे तो स्लो होतो, बरेचसे पेशंट डिप्रेशन मध्ये जातात किंवा इम्पेअर्ड मेमरी, हे सायन्स अँड सिम्पटम्स आहेत. मॉडर्न ट्रीटमेंट खूप कन्व्हेन्शनल आहे, त्याच्यामध्ये एकतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी देतात किंवा थायरॉक्सिन देतात. ह्याच्या पलीकडे त्यांच्याकडे खास ट्रीटमेंट नाहीये, वर्षानुवर्ष पेशंट तेच ट्रीटमेंट घेत राहतात आणि फॉलोअपला जातात. मला तर वाटतं की आयुष्यभर ती थायरॉक्सिनची ट्रीटमेंट घेत राहतात. जर आपण आयुर्वेदिक पद्धतीने जर विचार केला की आता हा एक विचार आहे, जर आपण ग्रंथामध्ये पाहिलं तर ग्रंथामध्ये त्यांनी गलगंड किंवा मेधूज गलगंड ह्यांच्याशी कम्पेअर केलेलं आहे. पण ज्यावेळेस आमचं डिस्कशन झालं डिपार्टमेंटमध्ये, त्याच्यामध्ये आणखी एक विचार आला की ही लक्षणं अष्टांग हृदय सूत्रस्थानात सांगितलेलं की प्रत्येक डिसीजला नाव द्यायला पाहिजे असं काही नाही. फक्त ते लक्षणं जर असतील तर त्यानुसार किंवा दोषप्रधानता असेल तर त्यानुसार आपण हे करू शकतो, डायग्नोसिस करू शकतो. याच्यामध्ये टायर्डनेस आणि विकनेस हे जे पहिलं सिम्पटम आहे त्याचा जर विचार केला तर तिथं वातक्षय दिसतो, रसक्षयाचा विचार करू शकतो आपण, रक्तक्षय, मेदवृद्धीचा विचार करू शकतो आपण. स्त्रोतस जे दुष्ट होतं ते रसव आणि मेदव फक्त लक्षणांसाठी. ड्रायनेस ऑफ स्किनचा जर विचार केला तर इथे वातवृद्धी आपण बघू शकतो. त्यानंतर फिलिंग कोल्ड म्हणजे इंटॉलरन्स टू कोल्ड म्हणता येईल, ह्याच्यामध्ये वातवृद्धी किंवा कफवृद्धी होते. डिफिकल्टी इन कॉन्सन्ट्रेशन अँड पुअर मेमोरी, ह्याच्यात पुन्हा वातवृद्धी. पित्त क्षय होतो, तुम्हाला माहिती आहे की पित्ताचा क्षय झाल्यानंतर मेमरी लॉस पेशंट आढळतात. ओजक्षय होतो. आणि ह्याच्यात स्त्रोतसचा विचार केला तर मनो आणि मज्जा स्त्रोतस. कॉन्स्टिपेशन, वातवृद्धी किंवा पुरुष क्षय जर झालं, याच्यामध्ये पुरुष स्त्रोतस इन्व्हॉल्व असतं. त्यानंतर वेट गेन विथ पुअर ॲपेटाईट, म्हणजे या पेशंट मध्ये वेट गेन तर होतच पण तो तेव्हा पाहिजे तेवढा खात नसतो, तरी पण वेट गेन आपोआप होतं. तर इथं दुष्ट जे धातू आहेत, मेदवृद्धी, कफवृद्धी, ते क्लेद वाढत जातो आणि दुष्ट स्त्रोतस जे आहे ते मेदो स्त्रोतस आहे. त्यानंतर डिस्निया हे एक लक्षण आढळतं, वात कफ वृद्धी किंवा मेदोवृद्धी आपण बघू शकतो. हे स्त्रोतस जे दुष्ट आहे ते मेदो स्त्रोतस आहे. हॉर्सनेस ऑफ व्हॉइस, आवाजाचा संबंध जो आहे तो वातवृद्धीशी किंवा क्लेदाचा क्षय होतो. आता ही सगळी जे लक्षण आहेत त्याचा मांडण्याचा प्रयत्न केलाय मी, म्हणजे दोषामध्ये आणि धातूमध्ये. त्यानंतर मेनोरेजिया, लेटर ऑन ऑलिगोमेनोरेजिया अँड देन ॲमिनोरिया, अशा स्टेजेस आढळतात फिमेलमध्ये. त्याला आपण वात प्रकोपाशी संबंधित करू शकतो किंवा हेवी मेन्सेस, रजोवृद्धी, पित्त आणि रक्ताची दृष्टी आढळते किंवा रजक्षय सुद्धा आढळतो. इथं आर्थोरस स्त्रोतस दृष्टी असते. पॅरेस्थेशिया म्हणजे वात प्रकोप झाला तर हे लक्षण आपण कम्पेअर करू शकतो. किंवा स्वेदाचा क्षय झाला, ह्याच्यामध्ये स्वेदोस्त्रोतस आणि मज्जास्त्रोतस हे दुष्ट असतात. इम्पेअर्ड हिअरिंग, काही जणांना ऐकण्याला पण प्रॉब्लेम येतात, वात प्रकोप झालेला असतो, इथे क्लेद सुद्धा वाढलेला असतो, तर मज्जास्त्रोतस दृष्टी असते इथे. पुढची स्टेज जी आहे हायपोथायरॉइडमची, ते मॅक्झोइडिमा म्हणतो आपण. त्याचा जर दोष आणि धातूचा विचार केला तर ह्याच्यामध्ये कफवृद्धी असते, रस मांस क्लेद यांची पण वृद्धी असते. यांचा स्त्रोतसाचा जर विचार केला तर रस मांस मेदो स्त्रोतस. जर फक्त थायरॉइडचा विचार जर केला आपण, फक्त ग्रंथामध्ये गलगंडाचा विचार आहे, पण अष्टनियम द्वितीयाचा जर विचार केला तर आपण म्हणू शकतो की त्याचा उल्लेख कुठेतरी ग्रंथात आलेला आहे, फक्त ते विखुरलेलं आहे, एका ठिकाणी नाहीये. ते आपल्याला कलेक्ट करून आपल्याला रिप्रेझेंट करावं लागतं किंवा त्याचे संगत लावावं लागते. डिफ्यूज ॲलोपेसिया, इथे पण वातवृद्धी आहे, रस आणि रक्तदृष्टी आहे. अस्थिचा क्षय झाल्यामुळे मग ॲलोपेशिया होतं किंवा स्वेदाचा क्षय झाल्यामुळे सुद्धा ॲलोपेशिया लक्षण आढळतं. इथं जर स्त्रोतसांचा विचार जर केला तर रस, रक्त आणि अस्थिस्त्रोत दृष्ट होतं. डिलेड टेंडॉन रिफ्लेक्स रिएक्शन,
इथे सुद्धा पुन्हा वाताचं काम आहे, वात प्रकोप होतो. मेद अस्थि व मज्जा स्त्रोत असे दुष्ट होतात. आता मेन कन्सेप्ट काय की मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं, तर आपल्याकडे मेटाबॉलिझम म्हणजेच आपण अग्नी म्हणू शकतो. एक कन्सेप्ट आहे, बरेचसे रिसर्च पेपर आणि त्यात त्यांनी मेटाबॉलिझमला अग्नीच नाव दिलेलं आहे. कुठला अग्नी? जर मंद अग्नी असेल तर आपण मे बी कम्पेअर करू शकतो की हायपोथायरॉइडिझम, तीक्ष्ण अग्नी असेल तर हायपरथायरॉइड आणि विषम अग्नी असेल तर हास्मिटोस थायरॉइडिटिस असं म्हणू शकतो. म्हणजे ही जी दृष्टी आहे ही धात्वाग्नीची दृष्टी आहे आणि आपल्याला ट्रीटमेंटचा आणि ह्याचा विचार करताना धात्वाग्नीचा पण विचार करायला पाहिजे आणि अग्नीचा पण विचार करायला पाहिजे. जर आपण आमाचा श्लोक बघितला तर त्याच्यामध्ये स्तोत्रोद्बल भ्रंश गौर अनिल उडता आलस्य पक्ती निष्ठीव मलसंग रुची क्लम असं सांगितलेलं आहे. म्हणजे इथे स्तोत्रोध होतो, बलाचा भ्रंश होतो, गौरवता वाढते, अनिल उडतं, आलस्य वाढतं. म्हणजे ही लक्षणं मलसंग, अरुची, क्लम हे जर ऑब्झर्व केले तर आपण जे सायन्स अँड सिम्पटम्स बघितले हायपरथायरॉइडिझम त्याशी आपण कोरिलेट करू शकतो. त्यानंतर कफवृद्धीची पण लक्षणं मला तशी वाटली तेव्हा मी टाकली. श्लेष्मा अग्नि सदनम प्रेसकालस्य गौरम श्वेत्य शैत्य श्लता अंगत्वम श्वासकासाती निद्रता ही पण लक्षणं आढळतात हायपोथायरॉइडिझम मध्ये. त्यानंतर आणखी एका ठिकाणी मला श्लोक मध्ये आढळलं की शिशिरदेशी ह्यासाठी मी श्लोक घेतलाय. बाकीचे लक्षणं तर आहेतच, दुर्बल आहे, त्यानंतर श्रम भ्रम निपीडित आहे, गात्रशूल आहे, ज्वर बऱ्याचशा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल हायपोथायरॉइडिझमच्या पेशंट मध्ये कंटिन्युअस दौर्बल्य असतं, त्याला फिवर येतो आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं जातं आणि त्याला सांगितलं जातं की तुझं TSH डिक्रीज आहे किंवा इन्क्रीज आहे आणि त्यानंतर त्याला हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझमची ट्रीटमेंट सुरू करतात. तर तो रेफरन्स घेण्यासाठी टाकलाय. पांडूची चिकित्सा जर पाहिली तर त्याच्यामध्ये दोन दोष प्रधानता मेन आहे, वात आणि कफ. त्याच्यामध्ये स्तोत्ररोध पण असतो. आता अपतर्पण करायचंय पण आता लक्षणं जी पाहिलीत आपण ही सगळी वात प्रकोपाची लक्षणं. अपतर्पण करताना वातवृद्धी न करता करायचंय आपल्याला. ह्याच्यामध्ये वातस पांडूची जर चिकित्सा तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये त्यांनी आधी स्नेहन करायला सांगितलेलं आहे. स्नेहनम वात भूयिष्ठ. स्नेहनामध्ये सुद्धा अभ्यंग आधी द्यायचा, त्यानंतर तीक्ष्ण विरेचन आणि नंतर दीपन पचन अशी चिकित्सा पांडूमध्ये सांगितलेली. त्यानंतर मॅक्झोइडेमियाचा जर विचार केला आपण तर हा शोथाचा श्लोक मी त्यासाठी टाकलेला आहे की शोथ म्हणजे काय, तो कुठं अवरोध होता त्याचा आणि वातश्रोथामध्ये काय लक्षणं आढळतात. सेम जर ऑब्झर्व केली आपण तर मॅक्झोइडेमियामध्ये जी लक्षण आपण ऑब्झर्व केली वातश्रोधाची तर तुम्हाला लक्षात येईल मॅक्झोइडेमियामध्ये पण शोथ हा कन्सेप्ट आहे, त्यामुळे मी इथं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये चिकित्सा वातश्रोथाची जर चिकित्सा पाहिली आपण तर त्याच्यामध्ये आधी स्वेदन सांगितलेलं आहे, अभ्यंग सांगितलेलं आहे त्यांनी, वातग्नन सेकलेप हे सांगितलेलं आहे, सेक करा नंतर लेप करा अशा प्रकारे ट्रीटमेंट वातश्रोथाची करायला सांगितलेली. तर आपला मेन कॉन्सेप्ट हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझमचा विचार केला तर वात आणि कफ प्रकोप असतो. आपण ट्रीटमेंट देताना आधी कधी स्नेहनामध्ये दोन भाग आहेत, एक तर बाह्य आणि आभ्यंतर. बाह्य स्नेहन तर देतोच आपण, पण जर लक्षणं जर आपण पाहिली लक्षणामध्ये ऑब्झर्व केली लक्षणं तर लक्षणं ऑब्झर्व केल्यानंतर असं लक्षात येतं की त्या पेशंटला स्नेहपान पण दिलं गेलं पाहिजे. आपण उलट वात आणि कफाचा कफ वृद्धी हे लक्षात ठेवून आपण काय करतो की त्याच्यामध्ये कफ वृद्धी होईल ही भीती असते आपल्याला, पण आपल्याकडे आपल्या ग्रंथामध्ये वेगवेगळे सिद्धघृत सांगितलेले आपण ते वापरू शकतो. जे दीपन पाचन करणार आहेत त्यापैकी कुठलं तरी एक सिद्धघृत करून आपण त्या स्नेहपान म्हणून देऊ शकतो. किंवा वसंत ऋतुचर्या त्यांनी फॉलो करायला सांगितलेली. वसंत ऋतुचर्यामध्ये जे काही रेफरन्सेस आलेले ते आपण हायपोथायरॉइडिझमच्या पेशंटला डिस्क्राईब करू शकतो की त्यांनी आधी स्नेहपान घ्यायचं, नंतर वमन करायचं, नंतर काही दिवसांनी नस्य आपण त्याला देऊ शकतो, कारण हा ऊर्ध्वजत्रक व्याधी आहे त्याच्यामध्ये वमन आणि
नसते, हे दोन प्रमुख गोष्टी आहेत. पण प्रत्येक पेशंट तसं येईल असं काही नाही. प्रत्येक पेशंटमध्ये डिफरन्शिएशन असतं, त्याच्या दोष प्रधानता वेगळी असते, त्याची प्रकृती वेगळी असते. ते आपल्याला स्टडी करून त्याच्यात कुठली दोष प्रधानता आहे हे पाहून आपल्याला ठरवावं लागतं की याच्यामध्ये काय द्यायचं. म्हणजे हा वात प्रधानता याच्यामध्ये आहे, पित्त प्रधानता आहे की कफ प्रधानता आहे, हे ठरवून आपल्याला पुढचं पंचकर्म ठरवावं लागतं की कोणतं पंचकर्म करायचं. आता स्नेहन स्कोप काय आहे? जर संप्राप्ती जर मांडली आपण, याची संप्राप्ती ऍक्च्युअल जर मांडली तर असं लक्षात येईल की ह्याच्यामध्ये वात प्रकोपाची, वात वृद्धीची पण लक्षणं आहेत, वातक्षयाची पण लक्षणं आहेत, कफ वृद्धीची पण लक्षणं आहेत, कफक्षयाची पण लक्षणं आहेत. पण मेन जी लक्षणं आढळतात तुम्हाला, एक तर ड्रायनेस ऑफ स्किन आढळते, थिन नेल आढळतात, थिनिंग ऑफ हेअर आढळतं, त्यानंतर मलास्तंभ आढळतं. ही लक्षणं जर पाहिली तर ही प्रामुख्याने वातप्रकोपाचीच लक्षणं आहे. इथं आपण विचार करताना स्नेहनाचा विचार केला गेला पाहिजे. स्नेहन दोन्ही संप्राप्ती विघटनाचं काम करू शकतं. अनिलम हंती मलनम विनंती संगम असं म्हटलेलं आहे आपण. आणि जे लीन दोष असतील ते कोष्ठगतीला आणण्याचं काम स्नेहन करतात. म्हणजे लाक्षणिक चिकित्सा जर पाहिली आपण ह्याच्यात करायची म्हटली तर अभ्यंग देऊ शकतो आपण. अभ्यंगामध्ये कुठल्याही वातज्ञ तेल तुम्ही देऊ शकता, जे ग्रंथात असेल किंवा तुम्ही स्वतःला जे अनुभव असतील वातज्ञ तेल कुठलं यूज करू शकता, ते तेल किंवा मग सिद्धबला तेल असेल किंवा त्याच्या प्रकृतीला जे सूट होईल त्यानुसार तुम्ही देऊ शकता. जर त्यात केशपतन असेल, थिनिंग ऑफ हेअर असेल तर ते शिरोधारा देऊ शकता तुम्ही. अंगमर्द जास्त असेल तर अभ्यंग पुन्हा करू शकता. मसल विकनेस म्हणजे शैथिल्य जिथे येतं, अभ्यंगाचा रेफरन्स माहिती तुम्हाला, सुत्वकत्व दाढ्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे मसल विकनेस जो शैथिल्य आलेलं असतं शरीराला, त्या अभ्यंग केल्यानंतर बॉडी टोन चांगला होतो. आणि आजकालचा जो सगळ्यात मोठा फॅक्टर आहे असं म्हटलं जातं की माणूस खाईल पिईल किंवा कोणा बरोबर जाईल नाही जाईल, पण स्ट्रेस घेऊन नक्की जातो. आणि आजकाल असं झालेलं आहे की बरेचशी उदाहरण आहेत की आपण शेअरिंग विसरलेलो आहे कुठल्याही गोष्टीचं. आधी कॉलेज लाईफला असताना कुठल्याही गोष्टीचं शेअरिंग व्हायचं, आता तसं शेअरिंग होत नाही, आपल्याला भीती वाटते. तर मानसिक ताणतणाव हा फॅक्टर आहे, तो पण स्टिम्युलेट करतो. तर त्याच्यामध्ये आपण शिरोधारा देऊ शकतो. पुन्हा स्नेहन आलं तिथे. मलसंघामध्ये अनुवासन बस्ती देऊ शकतो आपण किंवा मात्रा बस्तीचा पण प्रयोग करू शकतो. ते मात्रा बस्ती जर दिला 60 ml तर त्याच्यामध्ये सुद्धा चांगले रिझल्ट येतात आपल्याला. आता हायपरथायरॉइडिझमचा मिनिंग असते तो ओव्हर ऍक्टिव्ह थायरॉइड होतं. ह्याच्यामध्ये हायपरथायरॉइडिझम ऑकर्स व्हेन यू थायरॉइड ग्लॅन्ड प्रोड्यूस टू मच ऑफ थायरॉक्सिन हार्मोन, आणि त्यामुळे मेटाबॉलिझम जे आहे ते एक्सेलरेट होतं. याचे कॉजेस जे आहेत जे बुकमध्ये सांगितलेले आहेत, त्यात एक ॲटोइम्यून डिसऑर्डर पण आलेला आहे, त्यानंतर थायरॉइड नोड्यूल, मल्टीनोड्युलर गॉयटर. सिम्पटम्स जर पाहिले हायपरथायरॉइडिझमचे सायन्स अँड सिम्पटम्स, अनइंटेन्शनल वेट लॉस असतो, रॅपिड हार्टबीट, त्यानंतर इरेग्युलर हार्टबीट, इन्क्रीज ॲपेटाईट असतं त्या पेशंटमध्ये, अँझायटी असते, इरिटेबिलिटी असते, ट्रेमर्स असतात पेशंटमध्ये, स्वेटिंग होतं, फ्रिक्वेंट बॉयल मुवमेंट्स होतात त्याला, इनलार्ज थायरॉइड ग्लँड, फटीग, डिफिकल्टी इन स्लीपिंग, स्किन थिनिंग, फाईन बिटर नेल्स, हे साइन अँड सिम्पटम्स आहेत. हायपरथायरॉइडिझमचा विचार केला तर वात प्रकोपाची लक्षणं आपण आठवली, कार्श कार्ष्ण उष्णकामित्व, कंपन अशकृत, ग्रहण बल, निद्रा इंद्रिय, भ्रंश प्रलाप भ्रमदिन. ह्याच्यामध्ये कार्श आहे, कार्ष्ण आहे, उष्णकामित्व आहे, कंप आहे, अना आहे, त्यानंतर मलबद्धता आहे, निद्रा आणि इंद्रिय भ्रंश सांगितलेलं आहे, प्रलाप आहे, भ्रम हे लक्षण आहे. तसंच पित्त प्रकोपाची पण लक्षणं पहा, पित्त विनमूत्र, नेत्र, त्वक, श्रुत, तुट, दाह, अल्पनिद्रता. पुन्हा या ठिकाणी अल्पनिद्रता हे एक सिम्पटम आहे. जर आपण कम्पेअर करायचा प्रयत्न केला, अनइंटेन्शनल वेट लॉस कार्श म्हणू शकतो आपण, रॅपिड हार्टबीट किंवा इरेग्युलर हार्टबीट हृदकंप म्हणू शकतो, इन्क्रीज अपेटाईट शुद्धावृद्धी, अँझायटीला आपण इंद्रिय भ्रंश म्हणू शकतो, इरिटेबिलिटी प्रलाप कम्पेअर करू शकतो आपण, ट्रेमर्स कंप तर आहेच, स्वेटिंग स्वेद अतिप्रवृत्ती होते, फ्रिक्वेंट बॉयलमेंट्स, अतिसारे लक्षण एक आढळतं हायपरथायरॉइडिझम मध्ये, डायरिया असतो त्याला. त्यानंतर इनलार्ज थायरॉइड
ग्लँड, गलगंड आपण म्हणतो त्याला, फटिक, बलभ्रंश, डिफिकल्टी इन स्लीपिंग, अनिद्रा, जे आपण पाहिलं वातप्रकोप आणि पित्त प्रकोप दोन्हीमध्ये आढळतात. स्किन थिनिंग, त्वक तनुता होते. फाईन बिटरनेस म्हणजे नखविकृती पण आढळते. जर वात आणि पित्त प्रकोप आहे तर त्याची बेस्ट चिकित्सा जी आहे ती विरेचन आहे. त्यानंतर आपण क्षीरबस्तीचा पण वापर करू शकतो. इथं मेन पित्त आहे, पित्तामुळे बाकीची लक्षणे आढळतात. जर ह्याच्या पित्ताचा दृष्टी आणि पित्त प्रकोप आहे तर इथं आपण शरद आणि ग्रीष्म ऋतूचर्या त्याला सांगू शकतो. पित्तज्ञ द्रव्य प्रयोग करू शकतो आपण, उशीर, कमल, पद्मकाष्ठ, बाकीचे पण द्रव्य आहेत जे ग्रंथात सांगितले ते पण आपण वापरू शकतो. मेन आपण काय की वाताचा प्रकोप तर आहेच, पण पित्ताचा पण प्रकोप आहे. ज्यावेळेस पित्तासाठी आपण ट्रीटमेंट देतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली वात पण कंट्रोल व्हायला लागतो. त्यामुळे विरेचन आणि शिरबस्ती हे बेस्ट ट्रीटमेंट होऊ शकते हायपरथायरॉइडिझम मध्ये. आता ह्यात स्कोप काय आहे स्नेहनाचा, तर संप्राप्ती जी सांगितली त्यामुळे वात आणि पित्त प्रकोप आहे. जर आपण अभ्यंतर घृतपान केलं तर पित्ताचं तर शमन होतच, पण महातिक्त घृतपान केल्यामुळे काय होईल की वात आणि पित्त दोघांचं पण प्रशमन होतं. घृताचं काम तेच आहे की तो ज्याच्याबरोबर मिक्स होतो त्याप्रमाणे त्याचे गुण पण वाढवतो. त्यामुळे स्नेहनाला स्कोप आहे ते. लाक्षणिक चिकित्सा जर पाहिली तर अभ्यंगासाठी आपण जसे ग्रंथात दिलेले आहेत बरेचसे, नारायण तेल आहे, चंदन बला लक्षात तेल आहे, वापरू शकतो. शिरोधारा पण तुम्ही सिद्ध तेल वापरा, किंवा त्याशी अल्पनिद्रता आहे तर जटामांसी आहे, शंखपुष्प आहे, ब्राह्मी आहे, किंवा नुसतं जटामांसी सिद्ध जरी तेल तयार केलं तरी जरी शिरोधारा दिला तरी त्याला भरपूर फरक पडतो. त्यानंतर नस्य आणि घृत. नस्य घृताने देऊ शकता तुम्ही. घृत जे बल्य करेल असं घृत वापरू शकता, बालाघृत किंवा क्षीरबालाघृत हे वापरू शकता. पादाभ्यंग हे एक स्नेहनाचा स्कोप आहे. त्यानंतर अनुवासन बस्तीचा जर विचार केला तर इथं चंदन बला लक्षात तेल मात्र बस्तीचा रिझल्ट खूप छान आहेत. मी एक केस सांगेल तुम्हाला. माझ्याकडे केस येत होती, तिला म्हणजे 10 ते 11 वर्षापासून झोपच येत नव्हती. ती फक्त 2 तास झोपायची. तिला हायपरथायरॉइडिझम होती. मग आता आपण विचार करताना काय करतो की ठीक आहे वाताचा प्रकोप आहे किंवा हे हायपरथायरॉइडिझम आहे, पित्त प्रकोप पण आहे, तिला मग स्नेहपान सुरू करायच्या अगोदर मी विचार केला तिला फास्ट रिझल्ट पाहिजे. ती एक तर टीचर होती, तेव्हा म्हटलं ठीक आहे तुम्ही शिरोधारा करून घ्या. तिने शिरोधारा केली 8 ते 10 दिवस, पण तिला काहीच फरक नाही पडला. मग तिला सांगितलं की नाही, तुझं जर बेसिक गोष्ट आहे ना ते स्नेहपान तुला घ्यावंच लागेल. स्नेहपान जर घेतलं तर पुढच्या गोष्टी आपोआप होतील म्हटलं. मग तिला विश्वास नव्हता, ती 10-15 दिवस आलीच नाही. नंतर परत आली, म्हणे काही करा पण माझ्या ह्या गोळ्या घेऊन मला झोपायचं नाही. मग तिला ज्यावेळेस आपण स्नेहपान सुरू केलं, स्नेहपान सुरू करताना पंचतिक्त घृत सुरू केलं होतं, तिला स्नेहपान सुरू केलं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस तिचा 50 ml पासून सुरू केला होता, 50, 100 आणि 150 ml ज्यावेळेस घेतला, तिला कुठल्याच गोळीची गरज नाही पडली. ती आपोआप म्हणजे झोप हा फॅक्टर आपोआप झाला तिचा. त्यानंतर तिला लक्षणं वमनाची दिसली, त्यामुळे आपण मृदुवमन दिलं आणि नंतर पुन्हा शिरोधारा सुरू केली. तर तिला एवढे एक्सलंट रिझल्ट आले. नंतर तिची झोपेची जेवढी औषधं दिली होती बाकीची ती सगळी बंद केली होती आपण. थँक्यू. धन्यवाद सर. हॅलो. हा हॅलो. धन्यवाद सर. हो थँक्यू. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण डिस्कस करू. खूप छान प्रकारे तुम्ही शॉर्ट बट स्वीट एकदम छान डिस्कस केलं. कोणाला काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्स मध्ये प्लीज प्रश्न हे करा. तोपर्यंत आपण डॉक्टर हत्तीमारे सर यांना विनंती करू की त्यांनी त्यांचं मत मांडायचं यावर काही. हॅलो. हॅलो. हॅलो सर आहे. हत्तीमारे सरांचं नेटवर्क नाही होते. लोखंडे सर. लोखंडे. हॅलो, आवाज येतोय ना? हा लोखंडे सर. हो येतोय. लोखंडे सर
हा, तोपर्यंत लोखंडे सर त्यांचं मत व्यक्त करतील. आज सगळ्या नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय सर, दोन्हीकडून पण आवाज येत नाहीये. बहुतेक लोखंडे सरांच्या इथे पण नाही. हो ना सर. सर तोपर्यंत एक प्रश्न विचारायचा होता. सर आपण हे जे हा मगाशी तुम्ही सांगितलं का, समजा जे स्थौल्य हार्मोन्स मुळे वाढलेलं जे स्थौल्य असतं, म्हणजे हा थायरॉइड मध्ये बरेच पेशंट ओव्हरवेट दिसतात. मग ह्या स्थौल्यामध्ये हा आणि ह्या हार्मोन्स मुळे वाढलेल्या वेट मध्ये यामध्ये काही फरक असतो का? काही ते शोथच पकडायचं आपण त्याला? तुम्ही जसं शोथामध्ये त्याला हे केलं हायपोथायरॉइडिझमला, आपण शोथ म्हणून विचार करायचा हो. का स्थौल्य म्हणून विचार करायचा ते हार्मोन्स मुळे वाढलेल्या वेटचा? नाही, हार्मोन्समुळे वाढलं म्हटल्यावर आपल्याला शोधाचाच विचार करावा लागेल. तो पण आभ्यंतर शोधाचाच विचार करावा लागेल. मी फक्त तुम्हाला शोथ हा फॅक्टर सांगितला आणि अभ्यंगाशी रिलेटेडच सांगितलं की वातशोथामध्ये पण त्यांनी आधी स्वेदनेनंतर अभ्यंग द्यायला सांगितलं. पण आभ्यंतर शोथाची जर ट्रीटमेंट दिली आपण, त्या पुनर्नवाष्टक काढा आहे किंवा पुनर्नव आहे, पुनर्नवादी गुळगुळे, तर त्याचे रिझल्ट चांगले येतात. ओके, म्हणजे इथे जर समजा आपण काही उष्ण तीक्ष्ण किंवा हा रुक्षण म्हणजे करणारे जास्त औषधी दिले स्थौल्य कसं तर आहे माहितीये कदाचित का? त्यांनी वात प्रकोप होईल. हो, स्थौल्याचं आहे ना, मी रिसेंट आत्ताच आर्टिकल वाचलं तर मॉडर्नचं, तर त्यांचं म्हणणं असं आहे की CO2 आणि वॉटर ह्या दोनच गोष्टीमुळे वेट इन्क्रीज होतं. म्हणजे आपली थीम बरोबर आहे. आपण जर आभ्यंतर शोथाची ट्रीटमेंट जर केली तर त्याचं स्थौल्य जे म्हणतो आपण, तो आभ्यंतर शोथ कमी झाला तर त्याला रिझल्ट मिळायला लागतात. पण मेन काय माहिती का, अग्नीवरच काम करायला पाहिजे. म्हणजे धातू अग्नीवरच काम करायला पाहिजे. हॅलो. हा सर. हा हा सर मंगेश, काही प्रश्न आले एक दोन, ते प्रश्न घेशील? हॅलो डॉक्टर मंगेश. हा, शामकोर सर पण जॉईन झाले. तोपर्यंत शामकोर सर आपलं मत व्यक्त करतील. अच्छा. हॅलो सर. आवाज येतोय? येतोय सर. येस हो सर, येस येतोय. सर, आवाज येतोय. पहिले तर सगळ्यांना एक नमस्कार आणि कॉंग्रॅच्युलेशन. नमस्ते सर. नमस्कार मी सर, आता जस्ट बोला जॉईन सर. झालो. ऍक्च्युली काय चाललं होतं मला काही माहिती नाही. नमस्कार. अच्छा. मी जस्ट जॉईन सर झालो. काय ऍक्च्युली, चाललं होतं मला माहिती नाही. हा सर, ऍक्च्युली अच्छा सरांनी, डॉक्टर माने सरांनी थायरॉइड आणि स्नेहन हा विषय घेतला होता आणि त्याच्यावर आता त्यांचं लेक्चर झालंय. तर तुमचं हा. काही मत असतील थायरॉइड वर वगैरे, तुमचे काही विचार असतील तर प्लीज ते शेअर करावे त्यासाठी. नाही, आता पहिले तुमचे चालू देत जे काय चालू दे तोपर्यंत डिस्कशन. बर बर. अविनाशचा प्रश्न होता समजून की घेऊ काय चाललंय ते. हॅलो. काय? हा, अविनाश हा जाधवचा सर, हा प्रश्न सर. होता. हा. हा, की आम आणि आम असताना कसं काय स्नेहन द्यायचं ते. तर आता आपल्याला प्रत्येक पेशंट, मी तेच सांगितलं की पेशंट पाहिल्यानंतरच आपण ठरवतो. जर अवस्था आम असेल तर आपल्याला आता दीपन पाचनच द्यावं लागेल, त्यानंतर मग स्नेहपान द्यावं लागेल. स्नेहपान कन्सेप्ट का मांडली मी, की वातप्रकोपाची लक्षणं दिसतात आणि रिझल्ट लवकर येतात. प्रॅक्टिकली ती एक केस मी जी डिस्कस केली त्यात मला कळालं की आपण फक्त कफाचा नाही विचार करायला पाहिजे, वाताचा पण विचार करायला पाहिजे. ज्यावेळेस वाताचा विचार करायला लागल्या, लक्षणं ज्यावेळेस मांडली त्यावेळेस लक्षात आलं की वात प्रकोपाची भरपूर लक्षणं आहेत त्यात. हॅलो. आधी दीपन अच्छा, पाचनानंतर वात स्नेहपान द्यावं. प्रकोपाची लक्षणं आहेत. हॅलो. हा सर, हा. अजून एक गोष्ट अशी होती की बस्तीचा ज्यावेळेस विचार करतो आपण थायरॉइड किंवा या सगळ्या कंडिशन मध्ये, तर ज्यावेळेस पेशंट विलिंग नसतो ओरली स्नेहपान घ्यायला, तर त्याला आपण बस्ती थ्रू भ्रुताचं हे केल्यानंतर काही त्याचा काही एक्सपिरियन्स आहे का सर? म्हणजे बस्तीचं आहे ना, ते कसं आहे की ओरली आणि बस्ती हा फरक पडतो सर. कारण डायरेक्ट
गृहीत द्यायचं काही म्हटलं पेशंट बस्तीचं ते घेत नाहीत, बरोबर आहे. जर देतात तेवढा रिझल्टला वेळ लागतो, येतात पण रिझल्ट. मग तेलच वापर करावा लागेल. फक्त स्नेहन अपेक्षित आहे तर तेल, सिद्ध तेल करून बस्ती देऊ शकतात, त्याचे पण रिझल्ट येतात. अच्छा. कारण वाताचा विचार करायलाच पाहिजे. त्या प्रत्येक हायपरथायरॉइडिझम असेल किंवा हायपोथायरॉइडिझम, त्यामुळे वाताचा विचार येताना बस्ती बेस्ट ट्रीटमेंट आहे. फक्त सिद्ध तेल कोणतं करायचं, जर त्या गलगंड किंवा गंडमाला ह्यात जे द्रव्य आलेले आहेत ती सिद्ध करून त्याच्या तेलाचा बस्ती दिला तर रिझल्ट येऊ शकतात. म्हणजे मी तर केस नाही केलेली, पण सांगतोय. हॅलो सर, एक प्रश्न आलाय सर. हा सर. कोणते स्रोतस आणि धातू दुष्ट होऊ शकतात आणि त्याची चिकित्सा कशी करावी, असं त्यांनी प्रश्न विचारलाय. थायरॉइड मध्ये स्त्रोत लक्षणानुसार सांगितले तुम्हाला, मगाशी प्रेझेंट केलं. तर पीपीटी आपल्याला सगळ्यांना शेअर करता येईल का तुमच्या हो परवानगीने? येईल, नाही येईल, 100% येईल. तो एक मला आहे प्रश्न ना, आला यांचा, एक PPT कोणाच मिळेल तरी का? ईमेल, हा ईमेलची चालेल ना, नाही काही पीपीटी गरज मिळेल सर, ना, काही नाही प्रॉब्लेम. हा त्यात व्हॉट्सअपला शेअर सर ऑप्शन तुम्ही येतात का? सर तुम्ही ग्रुपला जॉईन आहेत ना, तर त्या ग्रुपला पण टाकू शकता डायरेक्टली. हा चालेल ऍड चालेल, केलेलं तिथं आहे करता तुम्हाला. येईल, काही प्रॉब्लेम नाही. हो चालेल चालेल. तुमचे काही कोणाला अनुभव असतील तर काही सांगा. कोणाला काही अनुभव व्यक्त करायचे असतील किंवा त्यांचं काही मत व्यक्त करायचं असेल तर कृपया सांगा. सर्वांना एक विनंती आहे, प्रत्येकाचं बोलून झालं की आपला माईक पटकन बंद करा बरं का, इको फॉर्म होत आहे. नेट का? नेट तुम्हाला नाही सर, तुम्हाला नाही सर, मी इतरांना सांगतोय. अच्छा, ओके. बोलून झालं की माईक हा त्यांचा ऑफ करून द्या. हा कोणाला काही मत डिस्कशन. व्यक्त करायचं असेल बोलू शकता. ठीक आहे. कोणाचेच प्रश्न नाही काही किंवा कोणाला काही मत व्यक्त करायचं नसेल? पवन सर, मेहबूब सर, निशांत, हा हत्तीमारे सर, आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय. हा येतोय, बोल. हॅलो, बोल. हा हा बोला सर, बोला. तुम्हाला काय तुमचं मत व्यक्त करू शकता. हॅलो हॅलो हा बोला सर, आवाज येतोय, आवाज येतोय, बोला. आवाज येतोय सर, बोला. सर बोला सर, तुमचा अनुभव शेअर करा सर. हा ठीक. माझ्याकडे एक गायटरचा पेशंट बरा झालेला आहे. कदाचित फार पूर्वी मी ग्रुपवर टाकलेला असेल, खूप मोठा गायटर होता. 6 महिन्यात तो पूर्णपणे बरा झालेला आहे. आता सध्या 2 गायटरचे पेशंट सुरू आहे. एक 8 वर्षाची मुलगी आहे, एक 14 वर्षाची मुलगी आहे. त्याच्यानंतर थायरॉइडचे पेशंट खूप सारे बरे झालेले आहेत, जवळपास 10-15. हायपरथायरॉइडचा माझ्याकडे इथे पेशंट नाही आणि काही अनुभव नाहीये, त्याच्यामुळे मला काही त्याच्यावर बोलता येणार नाही. हायपोथायरॉइडचे पेशंट बरे झालेले आहेत. आता मी विचार काय केला? खूपदा मी आप्पाचा फॉलोअर असल्यामुळे, पांचभौतिक फॉलोअर असल्यामुळे मी पांचभौतिकचा वापर करतो आणि त्यानुसार पेशंट बरे होतात. तर ती नादाच्या आधारावर परीक्षा होत असते की काय वाढलेलं आहे, कुठलं महाभूत वाढलेलं असेल ते नादाच्या आधारावर आपल्याला समजतो की
पृथ्वी महाभूत वाढलाय, जल महाभूत वाढलाय, वायू महाभूत वाढलेला आहे, त्याच्या आधारानुसार, त्याच्या पूर्वव्याधीनुसार हे विचार करून ते ट्रीटमेंट दिले जाते. साधारणपणे त्या आमच्या 20 औषधीमध्ये सगळं होतं. तर खूपदा फल, स्वर, रजनीयोग, वरांगक जसे जसे नाद दिसतील आणि तसे तसे पेशंटचे हिस्ट्री असेल, त्याचा हेतू सेवन असेल, त्यानुसार मग त्या औषधी बदलत असतात. नेमक्या अशा औषधी सांगता येत नाही. खूपदा पेशंटला आम्लपित्ताचा इतिहास दिसतो, ग्रहणीचा इतिहास दिसतो, मग त्यानुसार ट्रीटमेंट बदलत जाते. आता एका पेशंटला चिरायता काढा म्हणजे भुनिंबादी काढा आणि सूतसेकर आणि निसोत एवढ्या 3 औषधांनी ते बरे झालेलं आहे. मुख्य महत्वाचं काय, हायपरथायरॉइडिझम असलं त्याच्यात 2-3 प्रकारे विचार करता येतील. एक तर असं म्हणायचं की थायरॉइड ग्लँड हे लक्षणाच्या आधारावर झालं. आता आपण जर थायरॉइड हा पर्टिक्युलर विषय घेऊन बोलतोय तर व्हॉट हॅपन इन थायरॉइड ग्लँड, थायरॉइड ग्लँड मध्ये काय होतं, त्याला इन्फ्लामेशन होतं त्या सेल्सला, ते अनाटॉमिकली बिघडते, फंक्शनली नंतर बिघडतं. इन्फ्लामेशन होतं त्याच्यामुळे हायपरथायरॉइडिझम म्हणजे सिक्रेशन्स होत नाही, त्याची ऍक्टिव्हिटी होत नाही. पण इन्फ्लामेशन येतं कुठून? सगळे ॲलोपॅथी डॉक्टरांनी जेव्हा हा विचार करायला लागतील आहारावर, इन्फ्लामेशन झालं इथपर्यंत ठीक आहे, पण त्या इन्फ्लामेशन कुठून झालंय हे जर तुम्हाला हेतूनुसार कळलं. इडिओपॅथिक म्हणतात ते आणि ॲटोइम्यून. नाही, मी फक्त सांगतोय की जर इन्फ्लामेशन झालेलं आहे तर मग ते आलं कुठून, तर ते नक्कीच हेतू दिसतील आपल्याला. कुठले तरी हेतू आहेत, आहार, विहार, पूर्वीच्या व्याधी, ह्यानुसार दिसतील आणि त्यानुसार मग ते ट्रीटमेंट बदलत जाईल. तुम्ही जो वात प्रकोप सांगितलेला आहे तो वात प्रकोप आहे, पण तो वात प्रकोपाचे 2 महत्वाचे कारण आहेत, धातुक्षयजन्य आणि अवरोध. हा अवरोधात्मक व्याधी आहे. जो धातू प्रकोप झालेला आहे हा अवरोधात्मक धातू प्रकोप झालेला आहे, त्याच्यामुळे नंतरचे लक्षणं दिसलेले आहेत तिथं. धातू क्षय नाही झालेला आहे त्याच्यात. हायपरथायरॉइडिझम मध्ये धातू क्षय दिसेल, पण हायपो मध्ये तो जो वात प्रकोप आहे तो अवरोध झाल्यामुळे वाताचे लक्षण. वात प्रकोप म्हणजे काय किंवा वाताचा अवरोध म्हणजे काय? वात प्रकोप 12व्या अध्यायामधल्या सूत्रस्थानातल्या कलाकलीमध्ये सांगितलेलं आहे की जर वात वाढतो म्हणजे काय होतं, ऍक्च्युअली धातूंचा क्षय होतो. वात असं पर्टिक्युलरली कधीच वाढत नाही, धातूंचा क्षय झाल्यामुळे त्याच्या ऍक्टिव्हिटी बदलतात. म्हणून आपण जेव्हा ट्रीटमेंट करतो तेव्हा ती वाताची ट्रीटमेंट कधीच नसते, ती त्या धातूची ट्रीटमेंट असते. धातूची ऍक्टिव्हिटी व्यवस्थित झाली म्हणजे वाताची ऍक्टिव्हिटी व्यवस्थित होतं असं म्हणता येतं, किंवा वाताची ऍक्टिव्हिटी जर व्यवस्थित झाली तर दाताची ऍक्टिव्हिटी व्हाईस वर्सा ते थोडं बहुत असू शकतं. पण मेन वात प्रकोप झाला म्हणजे वात प्रकोप असा कधी होतच नाही असं त्या कलाकली अध्याय म्हटलंय. धातूंची ट्रीटमेंट, धातू क्षय होतात आणि मग तिथं वात प्रकोप होतो. हा फार मोठा चिंतनाचा किंवा विचार विमर्शाचा विषय आहे. तर त्याच्यामुळे अपतर्पण चिकित्सा केली की पेशंट बरा होऊन जातो. मग ते मग तुम्ही ते स्नेहन वापरा किंवा त्याच्यापेक्षा पंचभौतिक ट्रीटमेंटला मधला काय फरक आहे? पंचभौतिक ट्रीटमेंटना फार सोपी आहे, पेशंटला कन्व्हिनियंट आहे आणि आर्थिकदृष्ट्या फार परवडणारी आहे आणि आपल्याला पण फार परवडणारी आहे. स्नेहन प्रत्येक पेशंट वमन विरेचनाला तयार होईल नाही होईल याच्यावर जर तयार झालं तर चांगलीच गोष्ट आहे, कुठले शोधन झालं तर चांगलीच गोष्ट आहे. पण जर असं होत नसेल तर पंचभौतिक ट्रीटमेंटनी एवढं सोपं करून टाकलेलं आहे आणि आपल्याला पण परवडते त्याला. आता किंवा माझ्या एरियानुसार, मी भंडाऱ्यात प्रॅक्टिस करतो तर माझ्याकडे एवढी अफोर्डेबिलिटी नाहीये, त्याच्यामुळे मला मग त्याच्यावर शिफ्ट व्हावं लागलं. आणि एकदा ते शिफ्ट व्हायला जमलं ना तर तुमच्या थायरॉइडच नाही बाकी खूप साऱ्या व्याधीमध्ये त्याचा फरक पडत असतो. आपले फंडामेंटल्स खूप स्ट्रॉंग होतात, फंडामेंटल्स खूपच स्ट्रॉंग होत जातात. आणि मग व्याधीचा निदान करायचं असेल तर षटक्रिया काल किंवा हेतू काय, हेतूमुळे संप्राप्ती घडणार आहे, संप्राप्तीमुळे पूर्वरूप तयार होणार आहेत, पूर्वरूपामुळे रूप तयार होणार आहेत. आणि याच्यात जर काही कन्फ्युजन असेल तर माझ्याकडे उपसय हा टूल आहे, हा टूल त्या आधारावर मग हे डायग्नोसिस होऊन बरं होतं. आता जो गायटरचा खूप मोठा गायटर होता तो पेशंट बरा झाला, त्याला जवळपास 6 महिने फल किंवा आरोग्यवर्धनी ज्या आपाच्या वेळा सांगितल्या त्यानुसार
स्व किंवा हरडू आणि कांचनार गुगुड किंवा मग गंडमाला कंडन रस, आयदर दोन्ही पैकी एक किंवा दोन. ह्या आधारावर तो गायटर एकदम मोठा गायटर, मला पण माहित नव्हतं, पण मी फोटो घेऊन ठेवलं होतं. आता ते बहुतेक नसतील, पण फार पूर्वी कदातरी मी एकदा ते पोस्ट केलेलं होतं. तर ह्या आधारावर ती ट्रीटमेंट केल्या जातो. तर वात प्रकोपाचा तुम्ही विचार करताना तो अवरोधात्मक वात प्रकोप आहे. सगळ्या धातू वाढलेल्या आहेत तिथं आणि मुळात ते अग्निमांद्य झालेले आहेत. जवळपास पित्त मांद्य असतं ते ग्रहणी आमग्रहणी किंवा पित्तज अग्निमांद्य असतं. तर याच्यात मी सूतसेकर खूप मोठ्या प्रमाणावर वापरतो. सूतसेकर ना हा आमाचा कल्प आहे. त्यातले सगळे जर तुम्ही बघितलं तर उष्ण, तीक्ष्ण, ताम्रभस्म, वस्तनाभ हे सगळे पित्ताचा कल्प नाही, तो आमयुक्त पित्ताचा कल्प आहे. आमयुक्त पित्ताचा कल्प आहे. तर त्याच्यामुळे जर त्याच्या संप्राप्तीमध्ये, त्याच्या फलश्रुतीमध्ये बघितलं तर ज्वर पण दिलेला आहे. ज्वर नष्ट करतो म्हणजेच तो आमपाचन करतो. सूतसेकर ज्वर नष्ट करतो म्हणजे आमपाचन करतो, हे क्लिअर आहे. कारण त्याच्यात वस्तनाभ आहे. तर तो मोठ्या प्रमाणावर अग्निवर्धनासाठी वापरतो मी, कधी जेवणाच्या अर्धा एक तासापूर्वी, किंवा खूपदा तो समान काळामध्ये वापरला जातो माझ्याकडून. तेव्हा जेव्हा असेल तेव्हा तो वापरला जातो. तर त्याच्यामुळे पचन तर पुन्हा सूतसेकराच्या फलश्रुतीमध्ये ग्रहणी आहे, कास आहे, श्वास आहे, या सगळ्यामध्ये वापरला जातो. आणि एक ओघानेच विषयाला मी डेंग्यूचा 190 म्हणजे 104 डिग्रीचा टेम्परेचर असलेला डेंग्यूचा पेशंट सूतसेकरांनी बरा केलेला आहे. सूतसेकर वापरलेला आहे मी. त्याच्यात त्रिभुवन कीर्ती वापरलं नव्हतं, काहीच वापरलं नव्हतं. सूतसेकरांनी वापरलं, कारण तो त्या मानाने थोडा माइल्ड कल्प आहे त्रिभुवन कीर्तीपेक्षा. तर ते सूतसेकर ज्वराचा उपयोग मी त्याचा बघितलेला आहे. तर ह्या पद्धतीने विचार जर केला, मुळात त्यांचं आज तुमच्याकडे जेवढे काही पेशंट आहेत तेवढे सगळे अग्निमांद्याचे पेशंट आहेत. कारण सगळे अवेळी जेवतात. त्या दिवशी लोखंडे सरांचं मी ऐकलं नाही, पण मला एक सांगायचं असेल की आरोग्य हेल्दी राहण्यासाठी काय करायचं असेल तर कडकडून भूक लागल्यावर जेवा. त्याच्यासाठी पेशंटला सोडा, काही करा. कडकडून भूक लागल्यावर जेवा. म्हणजे साधारणपणे जर तुम्ही सकाळी काही खाल्लं नाही, सकाळी उठलं 7-8 वाजता, म्हणजे जर तुम्ही काही लिक्विड घेतलं, तुम्हाला जर भूक असेल तर लिक्विड घ्या. 10:30-11च्या दरम्यान भूक लागतं आणि संध्याकाळी 7 ते 8 ला भूक लागतं. ह्या वेळा जर पाळता आल्या तर तुमचं आरोग्य चांगलं राहणार. आरोग्याची व्याख्या आपल्याकडे काय, समदोषा समअग्नी. तुमची मलप्रवृत्ती सकाळी उठल्याबरोबर जर तुमची मलप्रवृत्ती होत असेल, किंवा त्याच्यासाठी उठावं लागत असेल, किंवा उठल्याबरोबर आपल्याला संडासकडे धावावं लागत असेल, तर आपलं स्वास्थ्य चांगलं आहे असं समजायचं. हे जर होत नसेल तर स्वास्थ्यामध्ये गडबड आहे. आणि एक चरक ग्रहणी मधला अध्याय आहे. हे दोष दूषित होतात त्याच्या पहिले अग्नी दूषित होते असं माझं म्हणणं आहे. म्हणजे दोष प्रकोप होऊन अग्नी दूषित होते, की अग्नी प्रकोप झाल्यामुळे दोष दूषित, दोषाचं त्याच्यावर आक्रमित्व होण्याच्या पहिले, म्हणजे दोषाच्या पहिले ते धातू आहे. दोषाच्या पहिले ते धातू आहे. त्याच्यानंतर जेव्हा दूषित झालं तर ते दोष होतात. उदाहरणार्थ थायरॉइड लिमिट मध्ये असेल तर तो योग्य काम करण्यासाठी आहे, म्हणजे ते धातू आहे. त्याच्या पलीकडे गेलं तर तो दोष आहे, म्हणजे तो विकृत, किंवा कमी झालं तर तो विकृत लक्षणे डेव्हलप करेल. पण त्याच्या लिमिट मध्ये, नॉर्मल रेंज मध्ये आहे तर ते धातू आहे. आपल्याकडे जे वाताचे कार्य सांगितलेले आहेत ते धातूंचे कार्य आहेत. वात धातूंचे कार्य आहेत. पण जेव्हा त्याच्यात खूप वृद्धी होतं तेव्हा ते विकृत अवस्थेला जातं आणि ते दोषांचं त्याच्यावर दोष म्हणून ते काम करायला लागतात. पण त्याच्या पूर्वी ते धातू आहेत. हे लक्षात ठेवलं तर मग सगळ्या ट्रीटमेंट सोप्या जातात. त्याच्या पहिले ते धातू आहेत, नंतर ते तर हे सगळं जर ते धातू आहेत दोष, तर त्यांचं धारण अग्नी करते. म्हणजे आपलं अग्निमांद्य जर ठीक केलं, अग्नी ठीक केलं, आणि त्याच्यासाठी पेशंटचे हेतू शोधावे लागतील. आता तुम्ही म्हटलं की वात प्रकोप झाला, पण त्या पेशंट मध्ये वातकर आहार विहार तर दिसायला पाहिजेत ना. वात प्रकोपक आहार विहार दिसायला पाहिजे तरच वात प्रकोप झालेला म्हणता येईल ना, किंवा मग तो अवरोधामुळे झालेला आहे. जर तो वात प्रकोप आहे त्याच्यामध्ये, तो वात प्रकोपक आहार विहार नक्की असायला पाहिजे. जर ते नसेल तर तुमची संप्राप्ती काहीतरी वेगळ्या बाजूनी जात असेल. वात प्रकोप आहे म्हणजे वात प्रकोपक हेतू दिसायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये असतील. जर ते नसतील
तर तो अवरोधात्मक व्याधी आहे. अवरोध झाल्यामुळे वात प्रकोप झालेला आहे तिचा, आणि मग त्या वाताचे लक्षण तिथं दिसलेलं आहे. ते अवरोधामुळे प्रकोप झालेला आहे. ते एवढं लक्षात घेऊन तुम्ही जर ट्रीटमेंट केली तर ते काम फार सोपं होऊन जाते. अग्नीची ट्रीटमेंट करायचं पेशंटला कंपल्सरी. नुसते चरत राहतात पेशंट, दिवसभर खात राहतात, चरत राहतात. नोकरीवाले 8 वाजता जेवतात, त्यांच्या बायका 2 वाजता जेवतात. त्यांना कामाला जायचं असते, पडायचं असते. तर तुम्ही तुमच्या पेशंटचं कळकळून भूक हॅलो सर. लागल्यावर जेवणे हे कसं करता येईल, आणि बाकीची ट्रीटमेंट तर असेलच त्याच्यात, अग्निवर्धन असेल, हे सगळं ट्रीटमेंट असेल त्याच्यामध्ये. मग ते आमचं फल आरोग्यवर्धनी वगैरे हे सगळं चांगलं काम करत आहे. ओके. जर ते हॅलो. खूप सारे पेशंट आहेत, म्हणजे माझ्याकडे पेशंट फॉलोअप मध्ये आहेत. मी प्रत्येक 3 महिन्यानंतर त्यांचं थायरॉइड पण करत असतो. आणि ह्याच आधारावर मी जेव्हा ट्रीटमेंट करायला सुरुवात केली तेव्हा आता माझे डायबेटिसचे 3-4 पेशंट एकदम क्लिअर आहेत. म्हणजे त्यांचे आयुर्वेदिक औषधी ॲलोपॅथी औषधी बंद केलेले आहेत. ओके. डायबेटिसचे पेशंट एकदम क्लिअर करत. तर मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये अग्नी, त्यांच्या जेवणाच्या वेळा, कडकडून भूक लागल्यावर जेवल्याशिवाय तुमचं आम निर्मिती कमी होणार नाही. याच्यावर पुढं प्रमेयावर एखाद्या वेळेस घेता येईल, कारण त्याच्यात जे इन्सुलिनचं कार्य, आता मी माझ्या डायबेटिक मध्ये ब्लड शुगर त्याच्याबरोबर फास्टिंग इन्सुलिन हे करायला लागलोय. म्हणजे त्याचं टाईप 2 डायबिटीज मध्ये ऍक्च्युली इन्सुलिन सिक्रेशन कमी नाही होत, इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतं. तर ते आता मी तर त्याच्यासाठी मी आता पेशंटला करायला सुरुवात केली की फास्टिंग ब्लड शुगर पण करायचंय, फास्टिंग इन्सुलिन. जर तुमची इन्सुलिन वाढलेली आहे तर मग तुम्ही डायबिटीज कसं आहे, मग तुम्ही इन्फ्लामेटरी प्रोसेसमध्ये जाता. आणि ही इन्फ्लामेशन किंवा काय कुठून येते तर हे सगळे आम आहेत. तोच प्रकोप असेल पण त्याच्याबरोबर आग असेल, आम असेल. आणि सगळे आता तुमचे पेशंट दिवसभर खात राहतात, भूक नसली तरी खातात. दिवसभर चपाती काय सगळं विरोधी अन्न. हा, तर एवढं सगळं जर तुम्ही केलं तर खूप सारे पेशंट, हाच नाही खूप सारे पेशंट, त्याच्यामुळे हॅलो माझ्या सर. आता औषधी फार कमी झाल्या. हॅलो खूप सारे सर. पेशंट याच्याने बरे होते. हॅलो. हॅलो. हा सर, याला एक जोडून या अग्नी संदर्भात एक प्रश्न आलाय सर. हायपरथायरॉइडिझम मध्ये अग्नी विचार कसा करावा, आणि जे क्षुधावृद्धी खूप जास्त प्रमाणामध्ये आढळते तर त्याच्यासाठी चिकित्सा कशा पद्धतीने द्यावी, कोणी पण सांगा सर. ऍक्च्युली क्षुधावृद्धी वाढताना तुम्ही जर बघाल ना, ते पित्तकर आहारामुळे वाढलेला पित्ताचा उष्ण तीक्ष्ण गुण आहे. त्याचे 2-3 कारण असू शकतात. मला आढळलेले कारण, तर तो दिवसभर गरम उष्ण तीक्ष्ण तिखट वगैरे खात असेल तर त्याच्यामुळे झालेली वृद्धी आहे. ती त्या व्याधीमुळे झालेली क्षुधावृद्धी नाहीये, त्याच्या त्या आहार विहारामुळे पित्ताचे उष्ण तीक्ष्ण गुण वाढल्यामुळे होतं. किंवा जर तो कुठला पेन किलर घेत असेल, स्टेरॉइड घेत असेल तर त्याची पित्त वृद्धी होते. त्याच्यासाठी मी कायमस्वरूपी उदर परीक्षण करताना, पंचभौतिक उदर परीक्षण करताना बेंबीच्या वर स्टर्नमच्या खाली दाबून पाहतो. तिथं जर दुखणं असेल तर त्या स्टमक मध्ये इरोजन्स टाईप डेव्हलप झालेले आहेत. तुम्ही जर त्याचं काय एंडोस्कोपी केलं तर त्याच्यात तुम्हाला इरोजन्स टाईप दिसतील, म्हणजे काहीतरी चिल्ल्यासारखं दिसेल, हे लक्षण दिसते. आणि त्याच्यामुळे त्याला वारंवार खावं लागते. ती भूक आहे की वारंवार पडणारी आग आहे. पेशंटला हे पर्टिक्युलर प्रश्न विचारलं की तुला भूक लागते की आग लागते, खाऊ खाऊ सुटते, तर तो म्हणत असेल खाऊ खाऊ, तर ती त्या पित्तामुळे वाढलेली आग आहे, ती भूक नाहीये. त्याला वारंवार खावं लागते. खूप सारे पेशंट पाहिलेले आहेत मी की त्यांनी पेन किलर घेतलेले आहे, त्यांना वारंवार खावं लागतं. आणि त्या वारंवार त्याला सुधावृद्धी आहे पण जीवासाम आहे. हे कसं होऊ शकतं? मग जीवासाम आहे त्याची आणि सुधावृद्धी आहे. जर सुधावृद्धी असेल तर जीवासाम नसेल. त्याचा अर्थच त्याच्या पित्ताची म्हणजे अग्नी नाहीये, ते पित्ताचं उष्ण तीक्ष्ण गुण वाढलेलं आहे. आणि ते उष्ण तीक्ष्ण गुण कमी करायचं असेल तर मग माझी ट्रीटमेंट आहे कामधुदा. त्याच्यामध्ये मी आवळा आणि ज्येष्ठमध टाकतो. नुसतं ज्येष्ठमध आवळा दिला तरी चालू शकेल, पण त्याचं आम पचन करण्यासाठी शंखभस्म कपर्ती भस्म लागेल म्हणून कामधुदा ज्येष्ठमध आवळा साधारणपणे 120 मिलीग्रामच्या मात्रेमध्ये तिन्ही. आणि जेवणाच्या मध्ये सूतसेकर देतो मग, कारण त्याच्यामध्ये गैरिक पण आहे, तर ते कधी कधी अपचन होऊन त्याची अग्नी तेवढं मला ते उष्णता कमी करायचीच असते. तर मग मी जेवणाच्या मध्ये समान काळामध्ये सूतसेकर देतो. ह्या 2 आणि
जर मला खूपच वाटला की खूपच आग आहे, पित्ताचं विरेचन पण करायचं आहे, तर कधी अमलतास मस्सा किंवा निशोध. कफच असेल त्याची प्रकृती किंवा कफाचा थोडा आहाराचा जर हेतू दिसत असतील तर निशोध वापरतो, कारण ते प्युअरली पित्त कफच आहे. नुसतं निशोध वापरलं ना तुम्ही तरी वजन कमी व्हायला हे होते, मदत होते. किंवा जर तो पित्तकर असेल, खूपच पित्तकर असेल, तर मग मी अमलतास थांडप वापरतो. माझ्याकडे खूप सारी अमलतासाची मज्जा मी बोलावून घेतो. आत्ताच मी 10-15 किलो अमलतास मज्जा आहे ते मी मोठ्या प्रमाणावर वापरतो. याच्याने त्याची क्षुधावृत्ती कमी होतं आणि मग तुम्ही अग्निवर्धन करा. पेशंट असेही बरे होतील आणि त्याच्यानंतर तुम्ही स्नेहपान करून वमन विरेचन केलं तर पेशंट चांगलाच बरं होईल. शोधनच्या किसेचं काही महत्व आहे ते सांगायची काही गरजच नाहीये. ठीक आहे. धन्यवाद सर. मृत विरेचन दिलं पाहिजे ना. हा. सर हॅलो सर, माने सरांसाठी एक हा. प्रश्न आलाय सर. हा सर, एक्झॅक्टली सर, आपण थायरॉइडची चिकित्सा केल्यानंतर कधी म्हणायचं की थायरॉइड बरा झाला, हायपर असो हायपो असो? तर तुम्ही जे एक उत्तर दिले सर, TSH T3 की लक्षणांमध्ये काही बदल, नक्की कधी म्हणायचं की कंट्रोलमध्ये आला आणि चिकित्सा थांबवायची कधी? हा पुढचा क्रायटेरिया, म्हणजे त्याच्यासाठी नाही, काय आता क्रायटेरिया सरांनी तुम्ही जे वापरा? सांगितलं ना, सरांनी जे सांगितलं की सरांनी प्रत्यक्ष पेशंट केले आणि त्यानंतर T3 T4 आणि TSH ह्या लेवल करावंच लागतात, तरच आपल्याला अंदाज येतो की आपली ट्रीटमेंट योग्य दिशेने चाललेली आहे का. लक्षणं तर कमी होतातच. आता काय होतं की फक्त मी स्नेहांवरच बोललो, पण बाकीची ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याची जी लक्षणं आहेत ती जर कमी व्हायला लागली तर आपल्याला वाटतं की फरक पडतो. जसं सरांनी सांगितलं की गॉयटर कमी झाला, साईज कमी झाला, पण तेवढं दिसतंच आपल्याला, पेशंटला पण कळतं. पण ऍक्च्युअल प्रोसेस आतमध्ये झाली का नाही ते पाहण्यासाठी ती T3 T4 आणि TSH करायलाच पाहिजे. दर 3 महिन्यांनी करायला पाहिजे. धन्यवाद सर. हॅलो आणि हॅलो हा हा सर सर. बोला. हा, ट्रीटमेंट करताना जे तो पेशंट बरा होत जातो तर ते T3-4 नॉर्मल असते, ती आपली जबाबदारी असेल की आपण त्याला कंटिन्युअसली वॉच करायचं. पण याच्यात महत्वाची एक मुद्दा असतो, मी ट्रीटमेंटनी संप्राप्ती भंग केलं इथपर्यंत ठीक आहे, पण पेशंट कडून जर पुन्हा हेतू सेवन झालं तर दोषांचा प्रकोप अग्निमांद्य होणार आहे, संचय प्रकोप प्रसर होणार आहे, स्थान संसर्ग होणार आहे आणि पुन्हा तो T3 T4 वाढणार आहे. तर याची काळजी वैद्य म्हणून तुम्हाला घ्यावा लागेल. कंटिन्युअसली त्याला सांगावं लागेल की ह्या हेतूपासून तुला दूर राहायचंय. जर हेतू सेवन त्यांनी पुन्हा बरं केलं, पुन्हा सुरू केलं तर पुन्हा त्याला ती व्याधी होणारच आहे. आयुर्वेदाने असं नाही म्हणता येऊ शकत की मी पूर्णपणे बरं करतो. पूर्ण बरं करतो याचा अर्थ आहे की मी ह्या तुझ्या हेतूपासून तुला दूर ठेवतो. हेतू शिवाय, कारणाशिवाय कार्य नाही. जर हा व्याधी हे कार्य आहे तर त्याच्या पूर्वी काहीतरी कारण आहेत आणि ते कारण दूर करावं लागतील. ते कंटिन्युअसली दूर ठेवावं लागतील. कारण जर तुम्ही कारण कंटिन्युअसली दूर नाही ठेवलं तर पुन्हा त्याचा प्रकोप होणारच आहे. तो ही साधी गोष्ट आहे आणि इथंच आयुर्वेदिक ट्रीटमेंट करणाऱ्याकडून चूक होतं. मग पेशंट म्हणतो मी पुन्हा बरं ट्रीटमेंट घेऊ, मग कधी कधी तो आयुर्वेद सोडतो. तर त्याला हॅलो आवर्जून तू त्याच्यावर तुम्हाला फार जोर द्यावाच लागणार आहे. सर, या संदर्भातच एक प्रश्न आलाय की यामध्ये अपुनर्भवचा काय विचार करायचा? मग आपण जर समजा ते रसायन सांगितले किंवा अपुनर्भव चिकित्सा जी आहे त्याबद्दल काय विचार करायचा? अपुनर्भव हा भ्रामक शब्द आहे. पुन्हा हेतू सेवन झालं, तुम्ही किती केलं, पुन्हा हेतू सेवन झालं. आज मी 8 कप कॉफी पितो, मला ऍसिडिटी आहे, मी त्याला पेशंटला सांगितलं की कॉफी पिणं बंद कर. त्यांनी कॉफी पिणं बंद केलं. मी त्याला सुवर्ण सूतसेकर दिलं, अजून काय ट्रीटमेंट दिलं, कुसमांडावले दिलं. पण पुन्हा जर त्यांनी 10 कप कॉफी प्यायला सुरुवात केली तर पुन्हा हेतू प्रकोप होणारच आहे ना. त्यामुळे अपुनर्भव हा भ्रामक शब्द आहे. पुन्हा होणार नाही अशी कशी गॅरंटी देऊ शकता? हेतू सेवन झाला तर होणारच आहे. आज मलेरियाची ट्रीटमेंट दिली, उद्या पुन्हा मच्छर चावला, मला पुन्हा मलेरिया होणार. ते इन्फेक्टिव्ह डिसऑर्डर किंवा ते जे आपण अँटीजेन अँटीबॉडी वगैरे मध्ये बोलतो असं नाही. जर त्या विषाणूने त्याचं जिनोम बदललं तर त्याला पुन्हा होणारच आहे. आताही खूप मोठ्या प्रमाणावर मध्ये देवी दिसत नव्हती, आता दिसत आहे. त्याचं जिनोम स्ट्रक्चर बदललं तर होणारच आहे. हेतू बदलला. अपुनर्भव चिकित्सेचा अर्थच असा आहे
की तुमच्या त्या ऍक्च्युली त्या दोषामुळे तुमच्या ज्या धातूंचं क्षय झालेलं आहे ते मला भरून काढण्यासाठी रसायन चिकित्सा आहे. पण पुन्हा जर तुम्ही हेतूंचं सेवन केलं तर सटक्रिया कालानुसार व्याधी होणारच आहे. त्याच्यामुळे अपुनर्भव ही म्हणजे कॉमन आहार शब्द विहार आहे, महत्वाचा असं सांगायची काही गरजच नाही. आहार विहार महत्वाचा आहे. हेतू पुन्हा हेतू पुन्हा सेवन झालं की आणि पुन्हा तोच दुसरं प्रकोप गोष्ट, होईल, पुन्हा फक्त सूर्याकडे शोधन आणि जरी पुन्हा केलं सगळं. दरवर्षी तरी पण होऊ शकतं काहीतरी, म्हणजे नाही, प्रिव्हेंट तरी शोध करू शकतो आपण. केल्यानंतर काही दिवस पर्यंत जास्त वेळ लांबवता येईल. कारण जो दोष हो प्रकोप झालेला आहे त्याला तुम्ही कमी केला, तो कदाचित बरोबर. जास्त दिवस पर्यंत त्याला होईल, पण पुन्हा त्याच हेतू सेवन त्याच लेवलला झालं तर पुन्हा तोच प्रकोप होईल. शोधन आणि फक्त त्या बरोबर वेळापूर्व, आहे. म्हणजे आता जर मी समन चिकित्सा करतो 2 महिन्यात बरं होतं, शोधन आणि तो कालावधी 3-4 महिन्यापर्यंत जाईल. पण हा पुन्हा तेवढंच हेतू आहे. सेवन म्हणजे झालं, पुन्हा पुन्हा ते हेतू होऊ सेवन शकतं. झालं, पुन्हा हेतू सेवन झालं तर अग्निमांद्य होईल, दोष प्रकोप होईल, आम होईल, स्तोत्रदृष्टी होईल, स्थानसंत्र होईल, सगळं पुन्हा होईलच ना. त्याच्यामुळे बरोबर. तुमच्याकडे नाही, पेशंट पुन्हा पुन्हा येऊ नये, यशस्वीता असेल तर त्याला हेतू पासून परावृत्त करणे, पाय पडून परावृत्त करणे म्हणजे तुम्ही यशस्वी असण्याचं गोष्ट आहे. अगदी माझ्या ते कुठल्याही अवघड पेशंटनी गोष्ट कधी आहे, फोन केला, कारण ती आपल्या हातातच नसते, ती त्याच्याच हातात असते पेशंट. मग त्या सर पेशंटला प्रश्न हे आहे. सांगायचं की नाही, मग त्या पेशंटचा एवढा विश्वास असायला पाहिजे की तुझं हेतू पुन्हा झालं तर तो माझ्याकडेच यायला पाहिजे, असं त्याला सांगावं लागेल. हॅलो त्याला हे समजलं. हॅलो आणि नाही, पेशंट ऐकतात. जर त्यांना हो, सिरियस ऐकतो. विश्वास, हो. रिझल्ट काउन्सिलिंग केलं, मिळाल्यावर थोडा वेळ ऐकतो. दिलं, कदाचित तुम्ही जास्त हम्म. पैसे द्या, सर पेशंट एक प्रश्न ऐकतात, आहे. पालन करतात. कारण हा सर हॅलो, प्रश्न असा आहे सर, मल्टीनोड्युलर गॉइटरचे जे पेशंट येतात त्याच्यामध्ये बऱ्याचदा लेखन कल्प म्हणजे कांचनार गुळगुळासारखे कल्प वगैरे वापरले जातात, तर त्याने सर पुन्हा वातवृद्धी होणार नाही का, आणि ती टाळण्यासाठी काय करायला पाहिजे? माने सर. हा, मला वाटतं ते कांचन गुळ जे आपण कल्प वापरणार म्हणजे कफवृद्धीसाठी, कफक्षय होण्यासाठी जे कल्प वापरणार आहे ते ना विथ अनुपान द्यायला पाहिजे. जसं मी बोललो, स्नेहन कुठलाही, म्हणजे तुम्ही घृताबरोबर द्या किंवा तेलाबरोबर द्या, त्याला जे सुटेबल आहे ते द्या, पण घृताबरोबर दिलं गेलं पाहिजे. तर मग जसं मी म्हटलं की अपतर्पण करायचं, पण ते वाताचा प्रकोप पण नाही झाला पाहिजे, तर तिथं स्नेहन हा भाग येतोच. अनुपान फक्त बदलावं लागेल तुम्हाला. थँक्यू सर. धन्यवाद सर. सर ते चॅटबॉक्स मध्ये सर तुम्ही जे उत्तर दिले ना सर मनोभाव दृष्टीबद्दल, ते जरा सगळ्यांसाठी एक्सप्लेन करता? मनोस्त्र तसं काय विचारलं होतं तुम्ही? तर याच्यामध्ये मंगेश एकदा क्वेश्चन विचार ना. दृष्टीमध्ये मंगेश एकदा क्वेश्चन विचार. शिरोधारा व्यतिरिक्त काय देऊ शकतो असं विचारलं त्यांनी, किंवा स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी काय देऊ शकतो, आयुर्वेदिक कल्प आहेत का? आता आयुर्वेदिक कल्प इन्स्टंट जे म्हणजे जे हत्तीमारे सरांचं पांचभौतिक आहे ना, तेच बऱ्याच वेळा वापरतो मी. जटामांसी फांड जो आहे ना, तो एक्सलंट रिझल्ट आहेत त्याचे. स्ट्रेस मॅनेजमेंट नाही होत, पण झोप चांगली लागते. आणि दुसरी गोष्ट, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तुम्हाला योग आणि प्राणायाम ही गोष्ट कंपल्सरी. जोपर्यंत श्वासाचं नियंत्रण तुम्हाला येत नाही तोपर्यंत स्ट्रेस मॅनेजमेंट होऊ शकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. नुसतं औषध देण्यापेक्षा ज्या, आता कसं आहे की उदाहरण देतो मी पेशंटला, मी बऱ्याच वेळा देतो तेच उदाहरण सांगतो मी, की मोबाईलमध्ये ज्यावेळेस डाटा जास्त होतो तो मोबाईल हँग होतो, तर आपण डाटा क्लिअर करतो किंवा फाईल डिलीट करतो. एक्झॅक्टली तसंच मनातले जे विचार असतात ते एकतर पेशंटला आपण लिहून काढायला सांगायला पाहिजे. म्हणजे जसं आपण सांगतो की सायकोलॉजिस्ट ओपिनियन घे, त्यापेक्षा त्याच्या मनात जे काही ते ऐकून घेतलं पाहिजे, किंवा त्याला एखाद्या पेजवर लिहून काढायला सांगायला पाहिजे. त्याला जे जे काही वाटतं, कोणाबद्दल जे काही असेल किंवा कुठल्या गोष्टीवर स्ट्रेस येतो, जरी आपल्या समोर नाही लिहिलं तरी तो वैयक्तिक लिहू शकतो. आणि त्याला वाटतं की ते लिहिल्यानंतर स्ट्रेस फ्री होतो. 90% पेशंट मध्ये पाहिलेलं आहे की तो स्ट्रेस फ्री होतो नंतर. कल्प ते सांगितलं मी, जटामांसी कल्प इन्स्टंट आहे, बाकीचे बरेच आहेत, पण मानस मित्रवरती आहे. त्यानंतर तुम्ही जे मनोस्रोत दृष्टीमध्ये औषध द्रव्य वापरतात, ब्राह्मी, शंखपुष्पी, मेशृंगी ही औषध आहेत, किंवा त्याचे सिद्ध रेफरन्सेस आहेत चरकामध्ये, उन्माद आणि अपस्मारामध्ये, कल्याणघृत किंवा महाकल्याणघृत, हे जरी सुरू केलं तरी त्याचे एक्सलंट रिझल्ट येतात.
धन्यवाद सर. दीपक सर, कोणाचे काही प्रश्न आहेत का? समारोप करायचा, बोला. हॅलो. हा बोला सर तुम्ही. हा हा. आता आपण बाकी कोणाचे प्रश्न नाही यामध्ये? ओके. नाही, प्रश्न नाहीये. सर स्ट्रेसवर बोलताना सर, हॅलो. हा बोल. हा, स्ट्रेसवर बोलताना हे जे बाकी सर्व आहे, समजा जटामासीने झोप येते म्हणा किंवा ब्राह्मी, मेद्य, हे सर्व आपण वापरतो स्ट्रेसवर, हो पण हो प्रत्यक्षात ह्यांचा मनावर किती परिणाम होतो सर झोपे व्यतिरिक्त? म्हणजे जी काउन्सिलिंगने जो फरक पडतो, मला असं वाटतं शब्दगुणाने वगैरे हो ज्याच्याने ना, जो मग फरक ते पडतो, तो बाकीच्या जे द्रव्यांनी काहीच सांगितलंय फरक ना, पडत. द्रव्य हे फक्त असेच करू शकतात. त्याच्यात मनोस्त्रित स्त्रोतसाचा जो श्लोक आहे की धी धैर्य आत्मविज्ञानम असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे तुम्ही धी म्हणजे त्याला धीर देणं गरजेचं आहे, धैर्य देणं गरजेचं आहे. त्याच्या मनात जे काही चाललं ते क्लिअर करणं गरजेचं आहे. त्याला मनौषध परम म्हटलेलं आहे. म्हणजे मनोस्त्रोतसावरचं ते परम औषध तेच आहे मेन. पण आपल्याला असंच काहीतरी घ्यावं लागतं. आता कसं झालं पेशंटची मानसिकता की एखाद्या सायकोलॉजिस्ट कडे गेलं ना आणि त्याने काउन्सिलिंग केलं की त्याला तेवढं हे बरं वाटत नाही जोपर्यंत तो एखादी गोळी देत नाही. सवय झाली, औषधं घ्यायची सवय झाली. हे ठीक आहे. म्हणजे त्याला डायरेक्ट मनावर किंवा मनाच्या भावावर त्याचा इफेक्ट होईल हे बघावं लागेल आपल्याला, किंवा हा संशोधनाचा विषय की फक्त मेद्य आहे का, किंवा अँटी स्ट्रेस आपण म्हणतो, अश्वगंधा अँटी स्ट्रेस आहे, ते खरंच अँटी स्ट्रेस कमी काम करतं का, का फक्त कामनेस हे जे भाव येतो तो आणतो का, हे पाहायला पाहिजे ऍक्च्युअली मध्ये. पण तसं येतं फिलिंग झोप झाल्यानंतर आपल्याला शांत वाटतं. मी तेच सांगितलं तुला उदाहरण की ज्यावेळेस कॉम्प्युटर हँग होतं आपण डिलीट केल्यानंतर जसं तो क्लिअर किंवा रिफ्रेश होतं तसंच आहे ते. मनातले विचार तू जसं म्हटलं काउन्सिलिंग जेवढं चांगलं होईल, जेवढं प्रॉपर होईल, किंवा काउन्सिलिंग पेक्षा कसं आहे की त्याचं ऐकून घेतलं पाहिजे आधी. प्रॉब्लेम तिथे येतो, त्याचं ऐकून घेतलं, त्याच्या मनातले विचार जाणून घेतले, मग त्याला आपण प्रॉपर काउन्सिलिंग करू शकतो. त्याला मनोस्त्रोतसामध्ये औषध तेच सांगितलं की तुम्ही धीर द्या, धैर्य द्या, त्याचं काय चाललेलं आहे त्याच्या मनात ते जाणून घ्या. हेच मनोस्त्रोतसाची बेस्ट चिकित्सा आहे. दीपक सर, हॅलो. बरोबर. हा हा. श्यामकुमार सर आहेत, सरांचं काही प्रॅक्टिकल अप्रोच असेल हा, थायरॉइड श्यामकुमार सर. बद्दल? नाही, ऍक्च्युली विनंती झालं करेन. श्यामकुमार सरांशी आधीच हे विचारलं, पण सर म्हणे मी लेट जॉईन झालो, तुमचं चालू द्या म्हणे. आपण सरांकडूनच अध्यक्षीय समारोप करून घेऊया आणि त्यामध्ये सर त्यांचं मत पण व्यक्त करतील आणि माने सरांचं ठीक आहे. आभार पण व्यक्त करतील माने सरांचे. ठीक. मी आता अजून बाकी कोणाला काही मत व्यक्त करायचं असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतात. अन्यथा डॉक्टर श्यामकुमार सरांना मी विनंती करेन तर त्यांनी माने सरांचा आभार व्यक्त करून समारोप करावा. किती वेळ झालं. कट करावा? मी थोडा याच्यात होतो ऍक्च्युली. मी जस्ट हॉस्पिटल मधून आलो. 9 ओके सर, ओके. हॅलो. हा सर, बोला बोला बोला, आवाज येतो. हा, मी जस्ट हॉस्पिटल मधून आलो. तुम्ही फक्त मी जॉईन केलं होतं. जस्ट थोडा थोडा ऐकत होतो मी आंघोळ करता करता, म्हणजे कॅमेरा आहे आपलं करून. ओके ओके सर, ओके सर. आज गेलो होतो मी. अच्छा, काही नाही. मी ऐकलं तसं डॉक्टर हत्तीमारे सरांचा पण ऐकलं, माने सरांचा पण ऐकलं. आता सुरुवात याच्या पुढे मी आता सुरुवातीपासून समजून घेईन काय तुमच्या काय एक्सपेक्टेशन आहेत आणि काय चाललंय का. पण सगळ्यात आधी तर मी म्हणजे तुम्हाला आभार मानायला पाहिजे की तुम्ही मानसीला पुन्हा एकत्र जोडून राहिले. हो, खरंच धन्यवाद सर. खरंच ऍप्रिशिएट करण्यासारखं आहे बरं का दीपक. म्हणजे तुम्ही एवढा इनिशिएटिव्ह घेऊन करताय म्हणजे खरंच.
आणि बाकी पण आपण म्हणजे शेअर करू. जे सरांनी सांगितलं त्यांच्या पंचभौतिकचा आणि याच्या आम्ही लोक पण इथं काम करतो. स्पेसिफिकली सौल्यावर म्हणून काम करतो. म्हणजे 2-3 वेगवेगळ्या ग्रुपमध्ये हे केलंय. एक आहे हायपोथायरॉइडिझम मुळे, एक आहे पीसीओडी मध्ये, आणि एक आम्ही थोडासा ड्रग हे केलेला आहे जे रेग्युलर यूज करतायत ना त्याच्यात. म्हणजे लताकरणचा पण वापर केलाय, काही ठिकाणी गुपशूचा वापर केलाय. 2-3 वेगवेगळे ग्रुप म्हणजे धातूंची म्हणजे हे समजू. बेसिकली त्यांनी जो म्हटलंय की हे अग्निमांद्याचा म्हणजे विकार आहे, तो अग्निमांद्याचाच आहे. जोपर्यंत अग्निमांद्य ठीक करणार नाही तोपर्यंत आपण ना स्थौल्य ठीक करू शकू ना थायरॉइड ठीक करू शकू. सगळ्यात महत्वाचं दुसरा आहे आवरण चिकित्सा. म्हणजे मॅक्झिमम जी चिकित्सा आहे ती कफाची चिकित्सा करायला पाहिजे. जे मला वाटते की कफाच्या आवरणाची चिकित्सा केल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि त्याचे ते आहेत. आणि तिसरं आहे ते धात्वाग्निमांद्य. म्हणजे एक तर केवळ आपण अग्निमांद्याचा विचार करायला पाहिजे, एक दुसरा आवरण आणि तिसरा धातू म्हणजे अग्निमांद्य. आणि त्याच्यानुसार चिकित्सा केली तर मला ते चांगल्या वेळी होतील. आम्ही पण आता मी म्हणजे केला मी जवळपास 400 पेशंटचा डाटा तयार केलेला आहे. एक नियर अबाउट आम्ही जो काम करून राहिलो दोघं तिघं. आणि हे वापरून म्हणजे याच्यातला फक्त मी तुम्हाला सांगितलं की फरक आम्ही 3 ठिकाणी वेगवेगळे. जसं पीसीओडी आहे त्याच्यामध्ये लताकरण आणि गोक्षूर कॉमन ठेवलेला आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे याच्यात. आणि खूप चांगले रिझल्ट आहेत. चांगले ते तर मी आता केवळ असं म्हणू शकत नाही जोपर्यंत आपण तो ग्राफ किंवा त्या स्टॅटिस्टिकल नाही करू शकत. पण आता आणखी आधीच वेळ जास्त झालेला आहे, जास्त कोणाचा वेळ घेणार नाही. सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांचे आभार. त्याच्यानंतर हत्तीमारे सरांचा पण खूप बरेच सगळ्यांसोबत जोडलं होतं. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे माने सरांनी माझा पहिला पार्ट सुटला, मी कधीतरी म्हणजे नंतर ऐकेल की स्नेहन आणि त्यांनी जो विचार केलेला आहे त्या पद्धतीनं. आणि त्यांनी कोणते पर्टिक्युलर स्नेहन सांगितले मला माहिती नाही त्यातला. तुम्ही केवळ केलं तर याच्या पण प्रॉपर्टीज मध्ये खूप चांगला नक्कीच सर. सरांना मला वाटतं रेंज प्रॉब्लेम आहे. हो, तुटतो आवाज सरांचा. तर सर आम्ही तुम्हाला आज लेक्चर झालंय ना ते आपल्या ग्रुपवरती रेकॉर्डिंग अवेलेबल करून देणार आहे. तर त्याच्यावरती आपण पाहिजे तर ग्रुपवरती डिस्कशन करूया. आणि आता मी दीपक सरांना विनंती करतो सर समारोपासाठी सर कोणाला तरी अध्यक्षीय कोणाला तरी सांगा. नाही समारोप सरांनी अध्यक्ष समारोप झालाय, आभार पण व्यक्त केलेत सरांनी. तरी आपण आता बाकी सर्वांना रेंजचा प्रॉब्लेम येतोय. लोखंडे सर पण नाही झाले आणि हत्तीमारे सरांचं पण नाही झालंय. माने सर आम्ही दोघेही आणि पूर्ण मानसी आयुर्वेद ग्रुप आपले आभार व्यक्त करतो. तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला थायरॉइडची जी आयुर्वेदाची जी संगती मिळवून दिली ती एकदम छान प्रकारे सांगितलं. त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज लागली तर तुम्ही नक्कीच अवेलेबल असाल ही अपेक्षा करू. आणि लेक्चर इथे संपले म्हणून मी घोषित करतो. ओके. यापुढे सर कोणाला काही शंका असतील ना सर तर ग्रुपवरती डिस्कस करूया. धन्यवाद. ओके, चलो, थँक्यू. गुड नाईट. थँक्यू.